लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासाठी आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। या मुदतीवर उद्या निर्णय घेतला जाईल। मुदतवाढीबद्दल सकारात्मक आहोत, मात्र मुजोरी चालणार नाही असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। तर 1 मे पासून मराठीची परीक्षा होणार असून नापास झाल्यास परवाना रद्द होईल असं निरुपम यांनी म्हटलंय। मुंबई महानगर प्रदेशातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतीवर उद्या निर्णय होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार। सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ की हा जो 1 मेचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। 3 महिन्यानंतर सरकार मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काय निर्णय घेणार याकडे आमचं लक्ष आहे असं मनसेनं म्हटलंय। आपल्याला माहित असेल तर ज्या वेळेला हा निर्णय जाहीर केला प्रताप सरनाईक यांनी, त्यावेळेला मी म्हटलं की अनेक वर्ष झोपलेला कुंभकर्ण जागा झालाय। आमची इच्छा आहे की या कुंभकर्णाने परत झोपू नये, पण ठीक आहे, हरकत नाही। 15 ऑगस्ट पर्यंत त्यांनी जो निर्णय पुढे ढकललाय, कुंभकर्ण आता 3 महिने परत झोपेल। तो जागा होतोय की नाही 15 ऑगस्टला याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे आणि त्यासाठी जर रिक्षा टॅक्सीवाल्यांबद्दल हा नवीन नियम येत आहे तर शासनाने त्यांना भाषा शिकवण्याची व्यवस्था केली तर ते योग्य होईल, लोक भाषा शिकतील। तो नियमामध्ये शब्द प्रयोग आहे की जुजबी आलं पाहिजे, म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत। मराठीसाठी जागता पहारा ठेवा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। 4 तारखेला होणाऱ्या अमराठी चालकांच्या संपाला मनसे उत्तर देणार आहे। संपावेळी मनसे रस्त्यावर उतरणार आहे। मराठी भाषेसाठी जागता पहारा ठेवा। 20 वर्ष मराठीसाठी लढावं लागतंय हे दुर्दैव आहे। बळजबरीने रिक्षा बंद करणाऱ्यांना धडा शिकवा। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं प्रत्युत्तर द्या। चिखलफेक प्रकरणामध्ये शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे दोषी ठरलेले आहेत। नितेश राणेंना 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय। 504 गुन्ह्याखाली नितेश राणेंना कोर्टाने दोषी ठरवलंय। कणकवलीमधील सरकारी अधिकाऱ्यावरील चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना सार्वजनिक शांततेचा भंग केल्यानं दोषी ठरवण्यात आलंय। जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती। कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती। अभियंता प्रकाश शेडेकरांना घेऊन नितेश राणे पाहणी करत होते। यावेळी नितेश राणेंच्या समोर कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकरांवर चिखलफेक केली। त्यांना बांधूनही ठेवण्यात आलं होतं। दरम्यान शिक्षेविरोधात नितेश राणेंनी हायकोर्टात दाद मागितली आहे।
आम्ही जो अर्ज दिलेला होता त्या अर्जान्वये कोर्टाने त्या निकालाला स्थगिती दिलेली आहे. म्हणजे 504 खाली जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याला स्थगिती कोर्टाने दिली आहे. त्यामुळे आजच्या घडीला त्यांना दिलेली शिक्षा ही स्थगित करण्यात आली. याच्या विरुद्ध आम्हाला उच्च न्यायालयात रिव्हिजन दाखल करावं लागतं आणि त्यानुसार आम्ही लवकरच रिव्हिजन दाखल करू आणि योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करू. एकनाथ शिंदे यांच्याकडनं बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर देण्यात आली आहे. पक्ष विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवलं जाईल. बच्चू कडू यांनी या संदर्भात पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मतं मागवून घेतली. बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेची अट मान्य करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. विधान परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिली आहे. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषद दिली जाणार अशी माहिती आहे. दरम्यान बच्चू कडूंनी आता मोबाईल मेसेजद्वारे प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मतं मागवली आहेत. बच्चू कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मेसेज अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना पाठवले आहेत. 2-3 दिवसापूर्वी बच्चू कडूंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात. एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं. त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे. तो माणूस कोणाला MLC देईल ही उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे. नुकताच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिंदेंनी सर्वांनाच धक्का दिला होता. नीलम गोरेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. निर्णयाचा पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी आहे. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत चर्चा सुरू असून सर्व मतांचा विचार करून निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे बच्चू कडू विधान परिषदेवरून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम आहेत. ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतं. त्यातच शिंदेच्या शिवसेनेने 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढवण्यावर अद्याप ठाम असल्याची माहिती आहे. मवियातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे मन मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मवियाकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत. मवियाकडे एक उमेदवार निवडून येण्या इतकं संख्याबळ आहे. शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील. उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. नाही काय होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतण्याची खोली आहे का? झालंय होतंय. उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतं मिळणं आवश्यक आहे. त्यातच शिंदेच्या शिवसेनेकडून 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे इतके महान सद्ग्रस्त आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. भाजपनेही सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. संजय राऊतला याची जाणीव झाली, त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत. आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ. विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय. ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतंय. प्रदेश अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेबांना परवा दिवशी भेटलेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे. काँग्रेसनं स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली आहे की उद्धव साहेब असतील तर त्याबद्दल चर्चेचा काय अडचण नाही आहे, परंतु दुसरं कोण असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल. बागेश्वर बाबाला चपलेनं मारणाऱ्यास 1.5 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी केली आहे. तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलली असं वक्तव्य बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाला
कोल्हापुरी चपलेनं मारणाऱ्यास 1,51,000चं बक्षीस जाहीर करण्यात आले. धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि समर्थ रामदासांकडे जात त्यांनी आपला मुकुट उतरवला असं वक्तव्य बागेश्वर बाबांना केलं होतं. या विरोधात शिवप्रेमींनी धाराशिव मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारले. धाराशिवच्या वतीने ह्या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस ह्या धाराशिवच्या वतीने जाहीर करतो मी आज. पुण्यामध्ये युवक काँग्रेसने बागेश्वर बाबा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. तर अमरावतीमध्ये प्रहारच्या वतीने बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बागेश्वर बाबाच्या विरोधात महाराष्ट्रभरामध्ये संताप व्यक्त होत असतानाही बागेश्वर धाम मधल्या त्याच्या सहकाऱ्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. बागेश्वर बाबा योग्यच बोलले असं बागेश्वर बाबाच्या सहकार्यानं म्हटलंय. बागेश्वर बाबावर मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेनं देखील घणाघात केलाय. अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये. शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं तिकडे फेकलं. याच्या पुढे असा बागेश्वर असेल कोणताही सागेश्वर असेल असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकतो. 2-3 दिवस सगळ्या अख्ख्या टीव्ही चॅनलवर त्यांनी त्याचं प्रतिमा केलेली व्यवस्थित. माफी मागितली म्हणजे काय केलं? ज्या पद्धतीने तो बोलला आहे ती पद्धत म्हणजे माफी मागायची. आता मी शिवी देतो दुसऱ्या क्षणाला माफी मागतो, काय फरक पडतो मग त्याच्याने? अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नाणी लागताय? मूर्ख आहे तो, भोंदू आहे. उद्या खराच सारखं काहीतरी येईल त्याचं बाहेर. बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्व देतो ते देऊ नये. त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही. बागेश्वर बाबानं माफी मागितल्यामुळे आंदोलकांनी रोष कमी करावा असं भाजप नेते बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यांनी माफी मागितलेली आहे. आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार. बागेश्वर महाराजांनी म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करताना थकले, त्यांनी रामदास स्वामींकडे राजपट दिला. यावर काय उत्तर द्याल? 2 मिनिटं दादा, यावर 1 मिनिट. भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. तर मराठीचा मुद्दा भरकटवण्यासाठी असे मुद्दे येणार असतील तर भीक घालत नाही असं उत्तर सरनाईक यांनी दिलंय. एक तर मला भेटलं साहेब, माझी यांच्याकडनं 50 घरं आहे, मी आता काय बोललो तर मला घरच देणार नाही हा माणूस. मला अनेक वर्षापासून लटकवतोय. आणि आम्हाला मीरा भाईंदरचं माहिती आहे ना, तिकडे अनेक लोकांवर अशाच प्रकारचा अन्याय केला त्यांनी. हे तर दादागिरीच होती ना. रात्री 12 वाजता असं कोण जातो का पोकलंड घेऊन? त्याच्या हक्काचं होतं, त्यांनी जायचं होतं ना प्रामाणिकपणे. ते सरकारमध्ये आहे, सरकार त्यांचं आहे, ते का घेत नाही सरकारकडे या सगळ्या वाटणीसाठी? एवढी बळजबरी करायची गरज का होती? म्हणजे तुमचा मनात पाप आहे ना. कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही. आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार. प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठी यायलाच पाहिजे. राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये तापमान सर्वाधिक आहे. राज्यामधल्या 3 शहरांमध्ये अक्षरशः सूर्य आग ओकतोय. 46°C वर देखील तापमान नोंदवलं गेलंय. अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये उष्णतेचा भडका पाहायला मिळतोय. राज्यामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 10 जणांचा बळी गेलाय. देशभरात सध्या तीव्र उष्णतेचा भडका उडालाय. महाराष्ट्रातील 3 शहरांमध्ये 46च्या वर तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला, अमरावती आणि वर्ध्यात झाली आहे. अकोल्यात 46.9°C, अमरावतीमध्ये 46.2, वर्ध्यामध्ये 46.2, नागपूरमध्ये 44.6, चंद्रपूरमध्ये 44.2, गडचिरोलीमध्ये 42.6,
बुलडाण्यामध्ये 42.2 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यात नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनचा पराठा भाजून दाखवलाय, तर पॅनमध्ये तांदळाचा डोसा तयार करून उष्णतेची तीव्रता दाखवून दिली आहे. अकोला शहरानं उष्णतेचा मागील काही वर्षांमधला उच्चांक गाठलाय. अमरावतीमध्ये तापमानानं 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. आज आणि उद्या अमरावती जिल्ह्याला तापमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत उष्माघातामुळे 9 बळी गेले आहेत, तर गेल्या 2 दिवसात 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. लातूरमध्ये उष्माघातामुळे 3 बळी गेले. निलंग्यातील 60 वर्षीय शेतकरी औराद शहाजने शेतात काम करताना उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना ओसा तालुक्यातील एरंडी गावात उष्माघातामुळे 25 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर लातूरमधील तिसऱ्या घटनेत 9 महिन्यांच्या एका चिमुकलीचा बळी गेलाय. याआधी परभणी, पाकसाईट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. के पूर्वचे वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला यांना विक्रोळी पाकसाईट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पाकसाईट पोलिसांनी तरुणीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल करून नितीन शुक्ला यांना अटक केली आहे. उद्या नितीन शुक्ला यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. भाजप नेते किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये लॉकअप बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमय्या आक्रमक झाले. पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांनाच आरोपीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. पीडितेच्या नातेवाईकांच्या विरोधात जबाब नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.